पपई लागवड करताना एक मोठा प्रश्न असतो, 1 महिन्याच्या पपईच्या लागवडीला पाणी किती द्यावे। आज आपण अतिशय सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, 1 महिन्याच्या पपईच्या लागवडीच्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे। पपईचं ज्यावेळेस आपण रोप लावतो, मुळ्या लहान असतात, बारीक असतात, नाजूक असतात, त्यामुळे जास्त पाणी दिलं तर मुळ्या कुजू शकतात, सडू शकतात। मग काय करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पाणी द्यायचं आहे तर 1 महिन्याच्या झाडाला दररोज 1 लिटर पाणी द्यायचं आहे। जर ड्रीपचा डिस्चार्ज 4 लिटरचा असेल तर 15 मिनिट आपण ड्रीप चालवायची। जर जमीन भारी असेल तर 1 दिवसाआड पण आपण पाणी देऊ शकतो। पण लक्षात ठेवा मित्रांनो, जमीन ओलसर हवी, चिखल नको। जास्त पाणी दिलं तर रोप पिवळं पडतं। पपईचं रोप हे कमी पाण्याने मरत नाही, जास्त पाण्याने मरत असतं। पपईच्या प्लॅन्टची फिजिओलॉजी बघितली, पपईच्या झाडाच्या शरीरशास्त्राचा अभ्यास केला आहे तर पपईची मुळं ही स्पंजी असतात, ठिसूळ असतात। स्पंजी आणि ठिसूळ म्हणजे आपण ब्रेड चहामध्ये बुडवल्यावर, जास्त वेळ बुडवल्यावर तो गळून पडतो, तसं पपईची मुळं आणि खोड हे स्पंजी असल्यामुळे जास्त पाणी राहिलं तर ते झाड गळून पडतं आणि तिथे मर येऊ शकते। म्हणून आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीने पाण्याचं नियोजन करायचं आहे। एक छोटी ट्रिक सांगतो तुम्हाला। पाणी द्यायच्या वेळेस आपण जमिनीच्या खाली 1 ते 2 इंच बोट टाकायचं आहे। जर जमीन आपल्याला ओलसर जाणवली तर पाणी द्यायचं नाही आहे, जर कोरडं जाणवलं तर पाणी द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पपईच्या लागवड केल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात आणि फॉरवर्ड करू शकतात। ओके, धन्यवाद।